राम राम पब्लिक. तर तुमचं स्वागत आहे आपलं उदयपूर ब्लॉगसाठी. तर उदयपूर ब्लॉगसाठी आम्ही आलो आहे आता उदयपूरमध्ये. तर आम्ही एक होमस्टे घेतला आहे. होमस्टे एक नंबर आहे. जे उदयपूरचं जुनं टाईप आहे ना, जुनं जसं होतं ना त्यांच्या राजवाडा टाईप, त्या टाईपचं होमस्टे आहे. शुभी, कसं वाटलं तुला? मस्त, एक नंबर आहे. म्हणजे असं वाटतं का असं राजमहलमध्ये राहायला आल्यासारखं फिलिंग येते. त्यांचे रूमचं स्ट्रक्चर सगळंच भारी. सन हेरिटेज होमस्टे आहे. तर आम्ही तुम्हाला दाखवतो, टूर पण दाखवून आम्ही या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढं पण दाखवून कसं आहे आमचं काय आहे. तर आम्ही आता निघालो उदयपूर टूरला. सगळं जे आहे आपलं सिटी पॅलेस उदयपूरचं सगळं वॉकिंग डिस्टन्सवरती आहे. म्हणजे 100-200 मीटरवरती आहे का चालत जाऊ शकतो. म्हणजे काही ट्रॅव्हलिंग स्कूटीची वगैरे काही गरज नाही पडणार. खूप जवळ आहे सगळं. तर आपण वॉकिंग डिस्टन्स 100-200-500 मीटर तेवढं नॉर्मल चालू शकतो, तेवढ्या अंतरावर आहे. तर मग तुम्हाला चला आपण आता जाऊया पुढं. तर मित्रांनो, हा होमस्टे मी तुम्हाला म्हणलं होतं सन हेरिटेज. हा एक गेट आहे त्यांचा, पण त्या गेटवर पण त्यांनी राहायला केलं आहे होमस्टेला. तर इथं एक मंदिर वगैरे आहे आणि इथं आम्ही राहतोय. बघू शकता वर गॅलरी वगैरे पण आहे, खूप भारी आहे. वर कपडे सुकवायला पण काही एरिया आहे. होमस्टे सन हेरिटेज होमस्टे खूप भारी. जे ओल्ड मध्ये आहे ना त्यांचं असतं त्या टाईपचंच आहे. आणि शुभी पण आपली तयार झाली आहे जाण्यासाठी नटून सटून. इथं मंदिर वगैरे आहे. तर खूप भारी होमस्टे आहे मित्रांनो. तर तुम्हाला जर माहिती पाहिजे नसेल, डिटेल पाहिजे नंतर तुम्ही कमेंट पण करू शकता आम्हाला, आम्ही डिटेल पण पाठवून तुम्हाला. चला आपण जाऊया आता उदयपूरला. तर मित्रांनो, आम्ही जिथं राहतो त्याचा हा टॉप व्ह्यू आहे. तुम्हाला मी तो खालचा व्ह्यू दाखवला मगाशी, तर हा टॉप व्ह्यू आहे. सनराईज हॉटेल आहे, सनराईज होमस्टेमध्ये राहतो. इथं जेवणाची सोय वगैरे वरती तुम्ही बघू शकता, किती भारी आहे. इकडं पण तसंच आहे. मला कॉन्टॅक्ट डिटेल तर लागत असेल ना, तुम्ही मला कमेंट करू शकता, आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल्स पण पाठवून. उदयपूरला इथून सगळं लगभग वॉकिंग डिस्टन्सवर आहे. लगभग 5-10 मिनिटाच्या अंतरावर आहे वॉकिंग डिस्टन्स. तुम्ही 10 मिनिटात सगळ्या गोष्टी कवर करू शकता. इथं वर पण आहे त्यांचं, इथं झाड वगैरे, महलच वाटतं आहे खूप चांगलं. सगळं वॉकिंग डिस्टन्सच्या अंतरावर आहे आणि खूप चीप रेटवर आहे. असं नाही की खूप रेट आहे, खूप. आता आपण आलोय जगदीश टेम्पलला. उदयपूरचं पहिलं दर्शन. piano hai tempo हे जगदीश टेम्पल. गरुड देव इथे. असं मंदिर आहे. इथे कशाच आहे हो? दुर्गा मा मंदिर आहे. दर्शन झालंय आमचं. आता चाललो इथं फेमस जगदीश रेस्टॉरंट मध्ये. फेमस काय दिसतो काय भेटतं? हा, फेमस कचोरी आहे. तर ती आता आपण ट्राय करू. लागली मला पण भूक लागलेली आहे. इथं सगळे फॉरेनर आलेले, सगळे म्हातारे.
भारी आहे. चांगली आहे. कचोरी घेतली, इथे खाते आता. मी पण घेतली, मी पण ट्राय करते. तर कचोरी आता शुभी ट्राय करते. आडवा घातला का? माझा असं खायचं तो उभा. कसा आहे बघ, सांग कचोरी आडवा ठीक वाटतो तुला. हल्ली नाही अजून. कशी आहे. तर जगदीश कचोरी मंदिरासमोरच आहे. तुम्हाला जर इथं असून तर इथं मंदिर आहे, त्याचसमोर जगदीश कचोरी आहे. एक नंबर कचोरी, समोसा, पोहे भेटता याच्यात. टेम्पलपासनं जवळच आहे सिटी पॅलेस. उदयपूरला पण सिटी पॅलेस आहे, जसं जयपूरला होतं ना तसंच उदयपूरला पण सिटी पॅलेस एकदम जवळच आहे. जगदीश टेम्पल झालं का लगेचच येतं आहे. तर ते गेले तिकीट काढायला. घेतलंय पर पर्सन 400 आहे. आतमध्ये पण आहे ना अजून मग काही. अजून लेक पॅलेस, प्रत्येकाचं वेगवेगळं तिकीट आहे. उदयपूरला थोडं महाग तिकीट आहे, पण उदयपूरला जयपूरपेक्षा क्वालिटी नाही म्हणजे कशाचं मिक्स होतं मग ते. ते फक्त आतमध्ये जायचं. आतमध्ये तुम्हाला म्युझियम दाखवणार, बाकीच्या गोष्टी वेगळं तिकीट राहणार. ओके ओके. आणि ते कंपोजिटवाला नाही भेटत का मग इथं? कंपोजिटने. मित्रांनो आपण आलोय आतमध्ये, बघू शकता किती भारी आहे सिटी पॅलेस. हा एंट्री गेट आहे, इथून आपण आलो होतो तिथून खालून. आणि पॅलेस बघा उदयपूरचा, खूप चांगला आहे. इथं नाश्त्यासाठी एक रेस्टॉरंट पण आहे छोटं. आणि इथं तुम्हाला रेंटनी बाईक पण भेटतात, हे कारण आतमध्ये खूप मोठं आहे. जे येतात त्यांच्यासाठी बाईक द्या. जे आणतात ते बाईक पण अलाउड आहे का आतमध्ये? हां बाईक इथं लावतात बाहेर ठीक आहे. जायला. आय थॉट की मला वाटलं की आतमध्ये रेंटनी खाली जाण्यासाठी पण आहे, कारण खाली पण भरपूर आहे लेक वगैरे. नाही ते तुम्हाला पुढं दाखवू आपण. इथं ड्रेसेस वगैरे. शॉपिंगसाठी पण आहे. शॉपिंगसाठी पण No आहे. आणि ही professional गाडी photography is allowed या without गाडीनं prior permission. नेतात जायचं असेल तर. मित्रांनो आजची आपली ड्रायव्हर आहे शुभी. गाडी तू फिरून आणणार आहे का? पैसे भेटले का तुला याचे? गाडी ड्रायव्हरचा जॉब भेटला की तू? काय पैसे भेटले? गाडीला चावी पण आहे. चावी पण आहे गाडीला. फुकट नेशील का पैसे? पैसे लागून फुकट नाही ना. फुकट का? काहीच नाही भेटत, सगळं विकत भेटत. हा का? फुकट बायको नाही भेटत. पैसे घालून आला आधी का? लय कमावं लागत पैसे, मगच भेटत. खूप भारी आहे सिटी पॅलेस. कसं वाटलं शुभी सिटी पॅलेस? बघू द्या. मग एवढं बघितलं एवढं. तोच प्रश्न राहतो तुम्हाला, कसं राहतो मला 75 सांगाल मी, तुम्हाला काय सांगू. मग तू मेन ब्लॉगर आहे. इथं आता शुभीनं चालू केला आहे फोटोग्राफीचा बिझनेस पण. पोरींचे फोटो काढून देते. इथून एंट्री नाही आहे, पण एक्झिट कसं आहे ते कळलं नाही मला. त्याचं नो एंट्री लिहिली. खूप चांगली खूबसूरती आहे इथं. भारी भारी झेंडे वगैरे भारी बनवलं आहे. इथं फोटो काढताय मोस्टली सगळे. शुभीता अजून झालं नाही आहे फोटोग्राफी काढून. वा, फोटो भारी काढता येत आहे. सगळेच बोलावते फोटो काढून फोटो काढून. मी काढतोय व्हिडिओ, तुम्हाला दाखवते सिटी पॅलेस उदयपूर. हत्ती लईच मोठा इथं. हा डुप्लिकेटच आहे. तू कळतो त्याच्यात ओरिजिनल नाही दिसत. हा त्याचा मेन एंट्री आहे. मेन म्हणजे हा आतमध्ये जायचं. आता कुठं तिकीट नाही, कुठं ते काही बघावं लागणार नीट नाही का असं. काय कुठं तिकीट नाही आहे. पॅलेस वगैरे चांगलं आहे. आपल्या महाराष्ट्रातले पण भरपूर जण आलेले मराठी ऐकून त्यांची. खूप जण भेटले आम्हाला आणि त्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब पण केले. तुम्ही पण करा. अजून काही चला आपण नेक्स्ट बघू आता पुढं काय काय कसं भेटतं आपण एकदा बघूया. घोड्यांचा तबेला आहे. मी गोठा म्हणणार होते. तो ब्लॅक वाला कसला आहे? तबेला घोड्यांचा नाही, पण तो ब्लॅक पण हा पण किती भारी. तो चोपडा डायरेक्ट असा. हा तो भारी दिसतो सगळ्यात. आणि हा कोणता आहे? हा थोडा व्हाईट आणि ब्राऊन कॉम्बिनेशन त्याचं. हा पण आहे.
कशासाठी आणता ते कोणते घोडे? मारवाड़ी अगदी मारवाडी. मारवाडी घोडे. कितने ये चाहिए? चाय और फार्म में 40 कहाँ पे? शिकारवाड़ी भारी ना. इथं ना मित्रांनो आले का इथं जेंट्स टॉयलेट आहे, इकडं लेडीज टॉयलेट आहे, इकडं पाणी वगैरे आहे आपल्याला प्यायला. खूप साऱ्या सुविधा दिल्या इथं उदयपूरला. तसं जयपूरला काही सुविधा एवढ्या नव्हता. इथं थोडं तिकीट हाय जयपूर ॲज कम्पेअर टू जयपूर, पण याच्या सुविधा चांगल्या आहेत. महाराजांनी संधी हे बनवले म्हणजे महाराण प्रतापचे वडील त्यांनी हे चालू केलं 1959 आणि 1964मध्ये कंप्लीट झाले. धातू संशोधन के समृद्ध मेवाड की भूमी अशी होती. महाराणा प्रतापचे वडील. त्यांचं हे ना वरचं ते. हा आणि महाराणा प्रतापचे हे 7 फूटचे होते महाराणा प्रताप. मोठे आरमारी चेतक घोडा आहे महाराणा प्रताप. फेवरेट घोडा व्हाईट कलरचा होता. व्हाईट कलर दिला याला, कलर वेगळा होता. मी ऐकल्यावर ब्लूइश कलर होता. म्हणजे हे काय त्याचं तोंडात एवढं मोठं होतं. जेव्हा हत्तीघाटीला युद्ध झालं, नाही हे होतं हत्तीसारखं होतं. हल्दीघाटी जेव्हा युद्ध झालं होतं ना, तेव्हा हत्तीसारखा दिसू म्हणून त्या हत्तीसारखी सोडून लावली होती. हां हां हत्ती काय आहे, हत्तीला मारती नाही हां हां. त्यामुळे, नाही तर घोड्याला ते डायरेक्ट चेंज होतं. हा तिथं ते दिलं ते त्यांचं ते. हां तलवारला आवड. ते पण पाहिजेसाठी पट्टी हे पाहिजे आकाराचं दांड ते दीपावर कुऱ्हाडसारखं ते हे याच्यासारखं हे पण चक्रासारखं. आता ते धरूनच चालते ना नाही त्याला. हा बंदूक हा म्हणजे ते बंदूक जर नाही जवळ आले तर लांब आले तर बंदूक जवळ आले तर उपसायचं ते. याच्यात करवली सारखी होती नाही. याच्यात बंदुका निघाल आणि हे पण निघाल. 2 in 1 होतं ना. एवढं पण तयार करत होतं. वरती पाहा बंदूक इकडे पाहा नाही. लोहार होते ना ते लोहार बनवायचे. इथं सगळ्या बंदुकी आहे. ही वाली तुम्ही बघितली असेल पिक्चरमध्ये पिस्तूल. ह्या पण सगळ्या पिस्तुली सारख्याचे यूनिक नहीं देखा होगा. दीदी भैया सब इधर आओ. ते गोल गोल बिंगो त्या गोळी पण. आपने बंदूक देखा होगा, आपने पिस्टल देखा होगा. सर स्पेशल स्मॉल गन एंड पैन पिस्टल. सबसे छोटा गन दीदी 6 नंबर. पैन पैन पिस्टल. पेन पिस्तूल पेनासाठी. हां भारी ना. कळत पण नव्हती पेन म्हणून खिचात ठेवलं तरी होता. शुभी पळत गेली. आपण आलो इकडे अजून एक म्युझियम आहे का इकडं काय. कृपया पहिले इधर जाइए प्लीज गो हियर. हां काय माहिती का बघूया आपण इकडं काय आहे. काय आहे तिकडं. महाराणा प्रतापचा कक्ष आहे. यांचा कक्ष आहे महाराणा प्रतापांचा. बघूया. तर राणाजींचा इथं पुतळा आहे. भारी ना. 7 फूट होते यार कधी. मग कसलं मी काय माहिती तो कुठे जैसलमेरला वाटतं. बाबा आम्हाला जयपूर जंगलात राहत होते. हा फोटो कधीचा आहे जेव्हा अकबर नाही का चित्तोड चिखला होता ना अकबरनी तेव्हा ते जंगलात गेले होते. भील लोक आहे जंगलातले भील लोकांसोबत राहिले होते तेव्हा नाही का भाजीपाला म्हणजे पानं ते खाल्ले होते. फक्त पानं खाऊन जगलेले पानं वगैरे.
हल्दी घाटी हा. हल्दी घाटी युद्ध अगदी सुंदर लढले होते. स्वामी भक्ती का आश्वासन देना. स्वामी भक्ती का आश्वासन. हे पिक्चर आहे जेव्हा हल्दीघाटीचं युद्ध झालं होतं ना तेव्हा महाराणा प्रताप मानसिंगच्या हत्तीवर चढले होते. मानसिंग मुघलांकडून लढला होता जयपूरचा. आणि इथं बेलोल खान जी कथा आहे सगळीकडे की बेलोल खानला एका वारात नाही का घोड्यासहित बेलोल खानला एका वारात घोड्यासहित कापलं होतं महाराज. एका वारामध्ये घोड्यासहित आपण कापलं 2 तुकडे केले होते महाराणा प्रताप. हां तर तो फोटो आहे बेलोल खानला कापतो. मला भरपूर माहिती का नावरले हुशार आहे. भामाशाह महाराणा प्रताप को मारवा अभियान का धन भेट करणे. यांनी नाही का सगळं जो होता व्यापारी त्यांनी महाराणा प्रतापला सगळं धन दिलं होतं. या टायमिंगला एक हल्दीघाटी युद्ध होतं धन नव्हतं. मेवारांचा चित्तौगड यांच्याकडं होता मुघलांकडे अकबरकडं. त्या टायमिंगला त्यांनी पैसे म्हणून धन दिलं होतं. त्या टायमिंगला हे इकडे हे काय आहे? हे कसं? महाराणा के छोटे माई हाँ, शक्ति शक्ति सिंह. दो इक्को को मारकर अपना घोड़ा महाराणा को भेंट करने जाना और महाराणा का सूर. महाराणा प्रतापच्या नाही का छोट्या आईचा पोरगा होता शक्तिसिंग. एकाच व्हायचे होते लगभग ते. पण तो उदयसिंग थोडं भांडण झालं. शक्तिसिंग निघून गेला होता. अकबर बरोबर राहिला. अकबर बरोबर सामील झाला मुघलांबरोबर. त्यानंतर परत भावाकडे आला त्याच्या मोठ्या भावाकडे. आणि मग हल्दीघाटीमध्ये लढला. महाराणा प्रतापला घोडा लागत होता ना चेतक मेल्यानंतर तेव्हा शक्तिसिंग त्याचा घोडा दिला होता. त्यांच्या बघायला असून पण यांच्या हां भावाकडे आला. आधी काढून दिलं होतं. हे इकडे इकडे हा फोटो येत आहे. चेतकच्या टाइमिंगला मेला होता ना. चेतक मेल्यानंतर त्यांनी एक पहाडी येतं कुठतरी की हल्दीघाटी तिथं एका पहाडीवरून दुसऱ्या पहाडीवरून लांब उडी मारली. पहाडी सगळं आपल्याला महाराणा प्रताप हां मग त्या कळत इथं जवळ आपण जाऊ ना. ते म्हणले नाही का हल्दीघाटी तेव्हा हल्दीघाटीची माती तर हा फोटो आहे ना हल्दीघाटी युद्ध असायचा. मुघलांचं बरोबर नाही का यांची मेवाची सेना होती ना लढली होती त्या टायमिंगला. हा तिकडे तो चेतक आहे अशी उडी मारून गेला होता डायरेक्ट. की दरा होती त्या दरेवरून तो उडी मारून गेला होता डायरेक्ट. महाराणा इथून उडी मारताना महाराणा प्रतापला वाचवताना. कारण ते हरायला आले होते ना युद्ध त्या टायमिंगला. लय भारी लढले ते युद्ध. हरले ते मुघलांकडून पण लय खतरनाक लढले होते. हा डोंगराची तिथेच आहे. हल्दीघाटी म्हणजे असा मोठा एरिया आहे तो अशी मैदान आहे असं. हल्दीघाटी मग ते ठरलं असेल नाही तर काहीतरी त्या टायमिंगला ते दोन्ही शहरा त्या टायमिंगला तिथं आली असेल. हां त्या टायमिंगला झालं होतं. जसं पाणीपतलं कसं तिकडून हे त्यांचं दळण करायचं. दाता टायमिंगची भांडी पाटा पण येते. असं आधी फोन पाटा आहे जात वर म्हणतात ते. मित्रांनो आता सिटी पॅलेस बघून झालंय. ते बघायला कमीत कमी 2 ते 2.5 तास तरी लागतात. पूर्ण बघायचं असेल तर भरपूर मोठं आहे. आणि आता आम्ही इथेच थोडं चालत गेलं का पुढं लेक पिचोला म्हणून लेक आहे. हां लेक पिचोली भरपूर मोठा लेक आहे तो. तर हां त्याचं पण पर पर्सन 50 रुपये तिकीट आहे. तर आता त्याचं तिकीट काढलंय. आता चाललोय आम्ही लेक पिचोली का पिचोला काहीतरी आहे ते बघण्यासाठी. जवळच आहे. आल्यानंतर 3-4 पॉईंट तुमचे सरसकट होऊन जातात एका दिवसामध्ये. तर चला बघू आपण कसं आहे. लगभग 3rd पॉईंट आहे लेक पिचोली. हां लेक पिचोली सिटी पॅलेस बघितलं. आता लेक पिचोली बघायचं. बघू आता कसं आहे. थंडी तर भरपूर येते चलो लेक म्हटल्यानंतर. रेल्वे तिकडं जायचं असेल तर लेक पिचोलाला पै पण सागा जाऊ शकता आणि गाडीत पण जाऊ शकता. असा व्ह्यू आहे लेक पिचोलीचा. इतकी हवा चालू इतकं वारं चालू आहे. एवढं झालं म्हटलं मी तर. ते कसलं आतमध्ये येतात का? हे असं आहे. खूप मोठा लेक आहे. तर हे फुलं पण आहे वेगवेगळ्या प्रकारचे. बघू बाजूला
किती भारी आहे ना. ही अशी रेल्वे चालती. तर तुम्ही बसून पण याच्यात जाऊन बघू शकता. याचं सेपरेट तिकीट असतं 50 रुपये. 50 रुपये. याच्यात तर तुम्हाला सगळं फिरवतात. लेक पिक्चरला आसपासची सगळं. बोट राईड जर करायची असेल तर पर अडल्टला 600, चाइल्डला 300 आणि सनसेट जर बघायचं असेल तर 800. भरपूर तिकीट आहे. आपल्याला काही करायचं आपल्याला नाही करायचं आहे. बाकीचे जे येतील त्यांना जर बघितली व्हिडिओ तर त्यांसाठी. तर तुम्हाला बोट राईड करायची असेल तर हे इकडे त्यांची बोट राईड चालू आहे आणि ते तिकडे हॉटेल आहे. ते हॉटेल आहे त्याची पण 800 रुपये फी जायची. हॉटेलमध्ये जायचे नॉर्मल बोट राईड नाही त्या हॉटेलची असेल तर 800. हॉटेलची 800 आतमध्ये जायला फक्त. आणि तिथलं काय बिलिंग होईल मग ते वेगळंच. हां काय हो जायचं मग बोट राईडला. मी ते मस्त आलं पाणी आहे. नाही नाही हे इथे ना जायला काय म्हणतात ते थंडी भरपूर आहे. गार वाजते त्याच्यामुळे नको वाटतं असं. हा व्ह्यू बघू. फोटो पण छान येतात तिथं. आणि थंडी किती वाजते ना. कशाच त्याच्यात जायचं वेगळं. लेक बघून आलोय आता. इकडं चुचुकी चाय नाव दिसलं म्हटलं बघू टेस्ट घेऊन कशी नेमकं चुचुकी चाय. किती रुपयाला आहे हो. हा ना. ऑप्शन होते मेरे घरी होते. सँडविच मोमोज शेक. शुभी कसा होता कुल्हरचा चहा. भारी. आलं भरपूर टाकलंय. कसं सर्दी बिर्दी झाली ना जाऊ लगेच जाईन. भारी आहे ना. हां भरपूर आलं टाकलंय कशासाठी. भारी आहे. इथं नक्की ट्राय करा मित्रांनो आलं तर इथं कुणी. तर मित्रांनो संध्याकाळ झाली आहे. तर आपण नाही का सगळं महल सिटी पॅलेस वगैरे सगळं बघून नाही का आता आपण आलो आहे इकडे बापू बाजारला. आम्ही जिथं राहतो तिथून जवळच आहे. जास्त काय लांब नाही आहे बापू बाजार. तर मग आम्ही म्हटलं आलं आहे तर मग एकदा फिरून घ्यावा. मग इथं मोस्टली बापू बाजारचं नाव आहे इथं शॉपिंगसाठी. खूप सारे दुकानं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे दुकानं आहे. प्रत्येक गोष्टीचे दुकानं आहे. तर मग तुम्ही जर आले जर उदयपूरला तर हा एक स्पॉट राहू द्या बापू बाजार. जर तुम्हाला जर शॉपिंग करायची असेल तर मग तुम्ही इथं येऊ शकता बापू बाजारला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.